भाव तर ऍक्च्युली न परवडणारच आहेत, कारण शेतीमालाचे बाजारभाव आता या चालू घडीला तरी पूर्ण रिवर्स आलेले आहेत. जो आता आपला कांदा जाणार होता जो 40-45 रुपये 50 रुपयेपर्यंत जाणार होता, आता ते 15-20 रुपयांनी कांदा जातो. कांद्याचा खर्च बघितला तर एक खताचे बाजार वाढल्यामुळे कांद्याचा खर्च एकरी कमीत कमी 40 ते 1,000 रुपये खर्च होतो, लागवड खर्च वगैरे. त्यामुळे या खताचे बाजार वाढल्यामुळे शेतकऱ्याचं पूर्णतः आर्थिक नुकसान म्हणजे आर्थिक नियोजन बिघडत चाललेलं आहे. मग शेतकरी जर आधी 10 किलो खत नेत असेल तर ह्याचा बाजार वाढल्यामुळे शेतकरी काय विचार करतो की बाबा 10 किलो टाकायच्या ऐवजी आपण 5 किलो भागूया आणि 5 किलो मध्ये क्षेत्र भागून टाकूया. शेतकऱ्यांना पण परवडलं पाहिजे अशा दृष्टिकोनाने सरकारने थोडंफार काहीतरी पाऊल घ्यायला पाहिजे की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये बाजारभाव भेटत नाहीये. जर तुम्ही बघायला गेले तर पिकांना बाजारभाव नाही भेटत आहे, पण बघायला गेलं तर फक्त खतांचे भाव वाढत चाललेत आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अशी होत चालली आहे की बाबा शेती करावा की नाही करावी. आजकाल आता बघायला गेलं तर आधी क्षेत्र जास्त केलं जात होतं, पण बाजारभाव न भेटत असल्यामुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी करून टाकलेले करायचं आणि शेतकरी सध्या वळत चालल्या दुसऱ्या क्षेत्राकडे. म्हणजे जसं तुम्ही प्लॉटिंग बघू शकता किंवा दुसरे काही कामं असतील त्या क्षेत्राकडे वळते. हे कशासाठी होते, कशामुळे होते तर का आता आपल्याला बाजारभाव भेटत नाही. बिघडतंय थोडंसं, म्हणजे मागच्या वर्षी जे 1200 लागवण होती ती आता 1250, काही 1300, काही असं, म्हणजे थोडंफार भाव वाढल्यामुळं थोडे अडचणीत शेतकरी आहेत. तर सध्या तर शेतकरी नफ्यामध्ये नाहीच, तोट्यामध्येच आहे आणि याच्यात सरकारने खताचे भाव वाढवल्यामुळं अजून तोट्यामध्येच आहेत.